नमस्कार मित्रांनो. 10 दिवसामध्ये एक्झाम क्रॅक होते का? तर त्याचं उत्तर आहे हो. आणि ती कशी होती हे जर तुम्हाला पाहायचं असेल, बघायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मी आज तुम्हाला RRB JEE बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. अत्यंत छोटा व्हिडिओ असणार आहे, 5 ते 10 मिनिटाचा. संपूर्ण तुम्ही ॲनालिसिस करा कशा पद्धतीचं मी तुम्हाला सांगतोय. त्याचबरोबर RRB JEEची जी एक्झाम आहे आणि तुमच्या महाट्रान्सकोची एक्झाम असेल, MJPची एक्झाम असेल, त्याचबरोबर तुमची नाशिकची एक्झाम असेल, ठाण्याची एक्झाम असेल, PMCची एक्झाम असेल, सगळ्या एक्झाम बरोबरच आलेत. परंतु ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग जो पार्ट आहे, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग जो आहे तो प्रत्येक एक्झामला आहे. ओके, त्याच्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला दररोज 1 तास करावंच लागेल. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा. मी तुम्हाला इथं रेल्वेची जी काही प्रिव्हियस इयरची जी काही क्वेश्चन पेपर होता त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मराठीतनं सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा. हो का, हे जे आहे एका विद्यार्थ्याचं आहे. RRB JEE कधी झाली परीक्षा? 16/12/2024ला झाली. सेकंड शिफ्ट होती आणि रामटेकडी पुण्याला ही एक्झाम झाली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो काय आहे नेमकं, कशा पद्धतीची एक्झाम आहे. निगेटिव्ह मार्किंग RRB JEE होतो. हा व्हिडिओ सगळ्यासाठीच महत्त्वाचा आहे. RRB JEEसाठी पण आहे, महाट्रान्सकोसाठी पण आहे, कारण त्याच्यामध्ये पण ॲप्टिट्यूड रिझनिंग असणार आहे. MJPसाठी पण आहे. तसेच PMC असेल, नाशिक असेल, कोणतीही सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम असो किंवा कोणतीही दुसरी एक्झाम असो किंवा RRBच्या कोणत्याही एक्झाम असो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या, जसं की तुमच्या NTPCची असो, ग्रेड बीची असो, त्याच्यासाठी ॲप्टिट्यूड रिझनिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. तर काय काय आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. जो RRB JEEला सिलेबस आहे CBT 1ला, मॅथमॅटिक्स आहे 30 क्वेश्चन 30 मार्काला, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग 30 क्वेश्चन 25 क्वेश्चन 25 मार्काला, त्यानंतर जनरल अवेअरनेस आहे म्हणजे GS आपण त्याला म्हणतो, त्याच्या फक्त 15च क्वेश्चन असणार आहेत. आणि जनरल सायन्स आहे, त्याच्यामध्ये सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल, लाईफ सायन्स असेल, एन्व्हायरमेंट असेल, याचे 30 क्वेश्चन आहेत. 100 क्वेश्चन आहेत, 100 मार्क आहेत, परंतु 90 मिनिटाचा वेळ आहे. क्वेश्चन अत्यंत सोपे असणार आहेत, परंतु जर तुमचा अभ्यास झाला तरच ते तुम्हाला सुटणार आहेत, अन्यथा सुटणार नाही. आता हा मराठी मीडियमचा पेपर आहे. मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन किती एकदम सोपे असतात हेही सांगतो, कारण हे जे आहे ती रिस्पॉन्स शीट आहे. याच्यामध्ये हे जे हिरवं केलेलं आहे हे बरोबर उत्तराला त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन काय. संगीता व हेमलता एकाच 3 या प्रमाणात व्यवसायात गुंतवणूक करतात. जर एकूण नफा 2568 रुपये असेल तर संगीता आणि हेमलताच्या नफ्याचे गुणोत्तर किती? आता काय सांगितलं, एकूण नफा. संगीता आणि हेमलता हे दोघी एकाच 3 या प्रमाणामध्ये व्यवसायात गुंतवणूक करतात. तुम्हाला माहित आहे भांडवलाचे गुणोत्तर. ओके, भांडवलाचे गुणोत्तर प्लस इंटू भांडवलाचे गुणोत्तर इंटू तुमचे जे वेळ आहे, म्हणजे काय म्हणतात टाईमचं गुणोत्तर इज इक्वल टू नफ्याचे गुणोत्तर, असा फॉर्म्युला आहे. त्यानुसार हा प्रॉब्लेम सुटतोय. मी तुम्हाला इथं सोडवत बसणार नाही, परंतु प्रॉब्लेम अत्यंत सोपे आहेत हे तुम्हाला मी सांगतोय. याचं उत्तर हे दिलेलं आहे, तुम्ही सोडवू शकता. फक्त मला ॲनालिसिस करायचं आहे, बरोबर आहे. मी प्रत्येक क्वेश्चन सोडवणार नाही. त्यानंतर हा दुसरा क्वेश्चन बघा. फर्निचरच्या 3 वस्तूंची, कारण मी जर प्रत्येक क्वेश्चन सोडवत बसलो तर आपलं 2 तासाचं लेक्चर होईल. आपल्याला 10 मिनिटांमध्ये तुम्हाला फक्त सांगायचं आहे. क्वेश्चन अत्यंत सोपे आहेत, कसं सोडवायचं मी तुम्हाला सांगितलंय. फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत 16,845 आहे. तर त्यांची किंमत 3,5,7 या प्रमाणात असतील तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? काय आहे मला सांगा. 3,5,7 हे प्रमाण दिलेलं आहे आणि 3 वस्तूंची सरासरी किंमत दिली. हे सरासरी किंमत दिली म्हणजे याला 3 गुणावं लागणार आणि याला 3x 5x 7x करायचं आणि जे काही याची गुणुले 3 केल्यानंतर येईल एक्सची किंमत काढायची. असा हा क्वेश्चन आहे, सोपा आहे. त्यानंतर पुढे बघा. कसं पण म्हणजे शफलिंग क्वेश्चन दिले. आता बघा 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या फिक्शन ॲज हिस्ट्री द नोवेल अँड द सिटी इन मॉडर्न नॉर्थ इंडियाचे लेखक कोण आहेत? म्हणजे कशा पद्धतीचे क्वेश्चन पडतात तुम्ही पाहू शकता. याचं उत्तर आहे वसुधा दालमिया. सगळे क्वेश्चन बघू आपण फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये. पुढचा क्वेश्चन बघा. मला वाटतं मिक्स क्वेश्चन दिलेत, म्हणजे ॲप्टिट्यूडचा वेगळा सेक्शन, रिजनिंगचा वेगळा सेक्शन, मॅथ्सचा वेगळा सेक्शन, असं दिलेलं नाही त्यांनी. सिलेबसमध्ये दिले मॅथ्सचे 30 क्वेश्चन असतील, परंतु त्याने असं दिलं नाही की मॅथ्सचे पहिल्यांदा क्वेश्चन, तदनंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे, त्यानंतर जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन, तदनंतर जनरल सायन्सचे क्वेश्चन. मिक्स भेसळ दिलेला आहे आणि इथं जी रिस्पॉन्स शीट आहे त्याच्यावरून आपल्याला दिसते. ओके, सॉरी मित्रांनो. आता बघा, 44 पुरुष 48 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तेच काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पुरुषांची संख्या किती? 44 पुरुषाला 48 दिवस लागतात. तर 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी, आता मला सांगा 8 दिवसात पूर्ण करायचं आहे म्हणजे एकदम कमी दिवस आहेत, म्हणजे माणसाची संख्या वाढणार आहे. ओके, हे अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. त्यानंतर 5वा क्वेश्चन काय आहे. खलिफाच्या तात्कालिक धार्मिक आणि राजकीय अधिकारांचे रक्षण करण्यासाठी डॅशमध्ये मुंबईत एक खिलाफत समिती स्थापन करण्यात आली. हे डायरेक्ट आहे, तुम्हाला येत असलं तर येणार आहे आणि तुम्हाला येणार नाही, वाचलं तरच येणार आहे. 3 मार्च 1919. त्यानंतर आता हा क्वेश्चन किती सोपा आहे बघा. काय आहे, जर ए म्हणजे भागिले
असेल, बी म्हणजे गुणवली असेल, सी म्हणजे अधिक असेल आणि डी म्हणजे वजा असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? हे तुम्हाला सुटतं, याच्यावर वेळ घालण्यात मजा नाही मित्रांनो, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो क्वेश्चनची लेवल कशी असणार आहे, म्हणून डायरेक्ट मी क्वेश्चन पेपरची पीडीएफ घेतली. तुम्हाला उगा कन्फ्यूज करायला नको. मी पीडीएफ पीपीटी तयार करायची आणि त्यानंतर तुम्हाला दाखवत बसायचं. माझा वेळ जायचा आणि तुमचा वेळ, काय वेळ घालण्यामध्ये मजा नाही. ओके. त्यानंतर बघा, दिलेल्या संख्या जोडीचा एकमेकाशी जो संबंध आहे तसा संबंध असणारी संख्या जोडी दिलेल्या पर्यायातून शोधा. या दोघांचा जसा संबंध आहे तसा संबंध शोधायचा आहे. तर याचं उत्तर आहे 11 104. आणि यांनी काय सांगितलं बघा, 13 मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार करणे यासारख्या क्रिया 13 या पूर्ण संख्येवर केल्या जाऊ शकतात. 13 या संख्येची 1 आणि 3 विभागणी करून 1 आणि 3 वर गणित क्रिया करू नये. म्हणजे आता तुम्हाला 12 पासून 113 कसं झालं किंवा 15 पासून 140 कसं झालं, याचं डायरेक्ट 12 वर क्रिया करायची. 1 अधिक 2 असं 1 फोडायचं, 2 फोडायचं, असं करू नका म्हणले त्यांनी. तर याचं माझ्या मते 12 अष्टदृश्य असेल प्लस 5 असेल आणि 15 35 असेल प्लस 5 आणि 11 99 अधिक 5 अधिक 104. संपला विषय. ओके. त्यानंतर हे काय आहे, एचा 10वा घात गुणले बीचा 3रा घात गुणले सीचा 9वा घात भागिले एचा 9वा. सरळ रूप द्यायचं आहे, काय नाही, फक्त भागिले करायचं आहे. गुणले चिन्ह आहे, छेदात अंशात आहे. याचं उत्तर 1 आहे. पुढचा क्वेश्चन बघा, ए बी सी डी ई आणि एफ हे एकाच इमारतीच्या 6व्या वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. इमारतीतील तळमजल्याचा क्रमांक 1 आहे. हे पझल आहे. त्याच्या वरच्या मजल्याचा क्रमांक 2 आहे. याच क्रमाने सर्वात वरच्या मजल्याचा क्रमांक 6 आहे. ई हा समक्रमांकित मजल्यावर राहतो, परंतु मजला 6 वर नाही. ज्या मजल्यावर ए आणि ई राहतात त्यांची बेरीज 7 आहे. एफ हा बीच्या लगतच्या वरच्या मजल्यावर राहतो. ज्या मजल्यावर ए आणि डी राहतात त्यांची बेरीज 3 आहे. ए आणि डी यांच्यामधील किती व्यक्ती आहेत? पझल आहे, तुम्ही सोडू शकता, वेळ जाणार आहे. परंतु असे क्वेश्चन तुम्ही काय करायचं, शेवटी सोडवायचे, ठेवायचे. आता बघा, इंडियन प्रीमियर लीग 17वी मालिका कुणी जिंकली? कोलकाता नाईट रायडर्स. 2024 साली प्रश्न आलाय, म्हणजे 2023 साली झाली असेल ना IPL. त्यानंतर 2024च्या डिसेंबरला प्रश्न आलाय, म्हणजे 2024ला IPL झाली. त्यानंतर 2025ला IPL झाली. ओके. 17. त्यानंतर 2025ला IPL झाला. आता 2026 चालू, 2026ची IPL होणार आहे. बघा, बाग ही एक परिसंस्था आहे, कारण त्यातील सजीव एकमेकांशी संवाद साधतात आणि अजैविक घटकामुळे प्रभावित होतात. मिक्स क्वेश्चन आहेत, म्हणजे सायन्सचे क्वेश्चन, मॅथ्सचे क्वेश्चन, रिझनिंगचे क्वेश्चन, हे सगळे क्वेश्चन मिक्स आहेत. प्रत्येक सेक्शनवर क्वेश्चन नाही. आता याचं मूल्य काढायचं, हे तुम्हाला जमते, वेळ घालवायला नको. खालीपैकी कोणते राज्य मोलसिस बेसिन म्हणून ओळखले जाते? ते जे मऊ असंघटित निक्षेपाने बनलेले आहे. आता हा जो स्टुडंट होता त्यानं मराठी आणि याचं, माझ्यामध्ये हे माझंच आहे, मी ह्या शिफ्टला होतो. मराठी मी सिलेक्ट केली होती भाषा, कारण महाराष्ट्र असल्यामुळे मराठी क्वेश्चन मराठीत आहेत, ते पाहिलेलं आहे मराठीत क्वेश्चन. इंग्रजी आणि मराठीत येतो, तुम्ही जो भाषा निवडली ती, याचं उत्तर मेजोरम येते. जर एका विशिष्ट रक्कमेवर दुसऱ्या वर्षात मिळालेली व्याज 9,911 असेल, तर चक्रवाढ व्याजाचा दर 10% प्रतिवर्ष असेल, तर रक्कम काय? क्वेश्चन या ठिकाणी मित्रांनो अवघड, सोपेही नाहीत आणि अवघड आहेत, मीडियम लेवलचे आहेत. थोडंसं टेक्निक लागते. जर तुम्हाला तुमचा सराव असेल तर लगेच सुटते, परंतु नाहीतर कॅल्क्युलेशन करत तुम्हाला बसावं लागणार. लक्षात आलं का? म्हणजे चक्रवाढ व्याज सिंपल इंटरेस्ट ऑफ क्वेश्चन आहे, हे समजून घ्या. त्यानंतर काय सांगितलंय, मेन्सुरेशन त्यांनी दिलंय. मेन्सुरेशनचं क्वेश्चन पडणार बघा, द लेंथ ऑफ इच ऑफ द टू इक्वल साइड्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल 89 सेंटीमीटर इच अँड लेंथ ऑफ इट्स बेस 78 सेंटीमीटर, द एरिया इन सेंटीमीटर स्क्वेअर. मेन्सुरेशनचा क्वेश्चन आला, लक्षात आलं का तुमच्या? खालीलपैकी कोणता वर्ग भक्षकांचा वर्ग नाही म्हणते? अन्न निर्मिती उत्पादक हा नाही. इसवी सनाच्या 8व्या शतकात मन्यखेटाई खालीपैकी कोणत्या राजवंशाची राजधानी होती? बघा, फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिपन्सी इज फाउंड इन क्वेश्चन अँड आन्सर, सो दिस क्वेश्चन इज इग्नोर्ड फॉर ऑल कॅन्डिडेट. म्हणजे हा क्वेश्चन रद्द करला आहे, कॅन्सल आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये त्यांनी सांगितलेलं, हा क्वेश्चन कॅन्सल करण्यात आलेला आहे RRB करून. त्यानंतर इंग्रजी वर्णक्रमानुसार आधारित रचनेनुसार खालीपैकी 4पैकी अक्षर समूहाच्या 3 जोड्यामध्ये एक विशिष्ट तऱ्हेने साधर्म्य आहे आणि म्हणून ते एक गट तयार करतात. या गटात न बसणारी जोडी कोणती ते ओळखा. गटात न बसणारा अक्षर समूह ओळखा. तुम्ही गेला ना पहिल्यांदा, तो काय रफ शीट देते ना, त्याच्यावर लिहायचं 1 2 3 4 5 6 असं 13 पर्यंत लिहायचं, नंतर 14 आणि असं 26 पर्यंत लिहायचं. लगेच ABCD असं द्यायचं, KLMNOP किंवा XYZ असं लिहून ठेवायचं. त्यानंतर एक सर्कल काढून ठेवायचं. त्यानंतर 2-3 सर्कल काढायची, एक चौकोन काढायचं, वेळ वाचवायचा बघायचा. ओके. आता हे कॉस्टचा सुद्धा प्रश्न आला आहे, ट्रिग्नोमेट्रीचा प्रश्न आला आहे. लक्षात घ्या, तुम्हाला काही लोकांनी घेतले नसतील ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन. ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन आलेला आहे, याचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील. मी तुम्हाला तेच सांगतोय, कारण PYQ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. यावर्षी सुद्धा ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन येणार का? तर 100% येणार. मी तुम्हाला सांगतो, सिलेबसमध्ये आहे का ट्रिग्नोमेट्री सिलेबसमध्ये आहे. ट्रिग्नोमेट्रीची सूत्र पाठ ठेवा, ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक OA OAH हे बेसिक झालं, पण ह्यात वेळ प्रचंड जाणार. त्यामुळे साइन असेल, कॉस असेल, याच्या 0 30 45 60 90 आणि 180 हे तुम्ही लक्षात ठेवा. कशा पद्धतीची किमती असतात हे पाठच ठेवा. किमती सायन्सच्या तर कमीत कमी किमती पाठ ठेवा. कॉसच्या तुम्हाला रिव्हर्स केल्यानंतर येतील. ओके. हे फॉर्म्युल्याने सोडवायचं आहे. जर तुम्हाला मग आठवत नसेल तर वेळ जाणार. असे क्वेश्चन तुम्हाला स्किप करावे लागणार. बघा, ABCDE नावाच्या 5 लोकांमध्ये प्रत्येकाचे निश्चित वय आहे. Dचे वय Cच्या 4 पट आहे, Aचे वय Yच्या दुप्पट आहे, Dचे वय Bच्या वय दुप्पट आहे. हे करू शकता. ओके तुम्ही. त्यानंतर एका विशिष्ट सांख्यिक भाषेत प्लॉट हे असे संकेतबद्ध केले, लाईफ हे असे संकेतबद्ध केले.
आता ह्याला नंबरिंग तुम्हाला बघावं लागेल. ओके, नंबरिंगनुसार हा क्वेश्चन सुटेल. याचं विस्तारित रूप तुम्हाला माहिती आहे. याचं काय ए प्लस बी प्लस सी कंसाचा वर्ग. याचं काय ए वर्ग बी वर्ग सी वर्ग. त्यानंतर 2ab 2bc 2ac असा याचं येते. हे करून बघा तुम्ही. 1352 मीटर लांबीची ट्रेन 169 सेकंदात खांब ओलांडते. ठीक आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. तर ट्रेनला 256 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ? प्लॅटफॉर्म ओलांडायचा 256चा म्हणजे 1352 मीटर लांबीची ट्रेन म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज करायला लागेल आणि बेरीजला भागावं लागेल. याच्यावरून पहिल्यांदा स्पीड काढावं लागेल. त्यानंतर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम आणि नंतर जे काही डिस्टन्स असणार आहे ते दोन्ही मिळून डिस्टन्स असणार आहे प्लस करून म्हणजे प्लॅटफॉर्म प्लस ट्रेन आणि याचं कॅल्क्युलेशन करायचं. लक्षात आलं? पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय आहे? The potential difference B across end of a given metallic wire in an electric circuit is directly proportional to the current flowing through it, provided its temperature remains the same. This is known as Ohm's law. ओके, काय सांगितले? पोटेन्शियल V इज इक्वल टू IR म्हणजे व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओम्स लॉ आहे. हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर हा गणिताचा पुन्हा क्वेश्चन आहे. अमन आपला प्रवास 14 तासात पूर्ण करतो. तो निम्मे अंतर 39 किलोमीटर प्रति आवर आणि बाकीचे अंतर 45 किलोमीटर प्रति आवर या वेगाने कापतो. प्रवासाची एकूण लांबी किलोमीटरमध्ये किती आहे? 14 तासात प्रवास पूर्ण करतो. पर्यावरणात पण जाऊ शकता तुम्ही. ओके, किंवा मग तुम्हाला सरासरी वेग काढावा लागेल. त्यानंतर इंग्रजी वर्णमानुसार आधारित रचनेनुसार खालील 4 अक्षरांचा समूहापैकी 3 अक्षर समूह एका विशिष्ट तऱ्हेने साधर्म्य आहेत म्हणून ते गट तयार करतात. त्या गटात न बसणारा अक्षर समूह कोणता आहे? गटात न बसणारा अक्षर समूह हा त्यांच्या व्यंजन स्वरांच्या संख्येवर किंवा अक्षर समूहातील त्यांच्या स्थानावर आधारित नसावा. सुटल तुम्हाला हा प्रश्न. पुढचा काय आहे? शिक्षणाचा मूलभूत हक्क जगण्याचा हक्क असल्याचे नमूद केले अनुच्छेद 21 नुसार. उन्नी कृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य असं त्याचा आन्सर त्यांनी दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट डेफिनेशन ऑफ अ होमोलोगस सिरीज मध्ये सिरीज ऑफ अ कंपाऊंड हॅव्हिंग द सेम फंक्शनल ग्रुप अँड सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. त्यानंतर बघा 2024ला एक्झाम झाली. हा क्वेश्चन विचारला 22 फेब्रुवारी 2024 ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत 3000 वर 8% प्रतिवर्ष दराने सरळ व्याजाची रक्कम सरळ व्याज काढायचं आहे. जरा असा फिरवून क्वेश्चन दिला. त्यानंतर 1 ते 87 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी तुम्हाला माहित आहे n+1/2 नॅचरल नंबर म्हणलंय. 1 ते 87 सांगितले म्हणजे 87 अधिक 1/2 88/2 44 उत्तर आलं. पुढं विच ऑफ द फॉलोइंग इज or are responsible for the depletion of the ozone layer in the atmosphere? क्लोरोफ्लोरोकार्बन याचं उत्तर आहे. दिलेल्या संख्या चिन्ह मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावी म्हणजे इकडची डावी बाजू आहे इकडची उजवी बाजू आहे. ओके, हे तुम्ही करू शकता. अशा क्वेश्चनला वेळ घालण्यात मजा नाही. त्यानंतर हा पुन्हा सायन्सचा क्वेश्चन आहे. थर्माकोल डिस्पोजल आर बिंग वाइडली युज्ड इन पार्टीज अँड रेस्टॉरंट बाय प्रमोटिंग दिस प्रॅक्टिस. वी आर इन्क्रीजिंग नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. What is the name of the Lunar Polar Exploration Mission, a collaboration with Japan's JAXA, which was approved by Indian National Space Commission in October 2024? याच्यावरून आपल्याला काय कळतंय? एक्झाम डिसेंबरमध्ये झाली आणि ऑक्टोबर 2024चा क्वेश्चन आला म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतंय संरक्षण खातं असेल, इस्रो असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, पंतप्रधान राष्ट्रपती याच्यावर करंट अफेअरचे प्रश्न पडतात. आणि कधीचे पडतात? तर एक्झाम तुमची आता फेब्रुवारीमध्ये आहे तर फेब्रुवारीच्या मागे 6 महिने जावा म्हणजे साधारणतः ऑगस्ट 2025 नंतर जे काही करंट अफेअर झाले त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला पडणार आहेत. मला सांगायचं काय? हा व्हिडिओ तुम्ही का बघताय? मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. उगं कुठल्या पण 2-2 वर्षात करत बसू नका करंट अफेअर. वेळ होताल तुम्ही अक्षरशः. त्यामुळे ह्याच्यावरून आपण अंदाज घ्यायचा आहे म्हणून मी तुम्हाला हे POQ सांगतोय. POQ सोडवत बसण्यात काय मजा नाही. तुम्हाला दिशा देतोय मी. हा जो क्वेश्चन आहे बघा, रबी हॅज परचेज ॲक्वेरियम अँड सर्पेंट क्लिनिक, हा क्वेश्चन रद्द झालेला आहे, रद्द केलेला आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. पुढचा क्वेश्चन काय? ए आणि बी मिळून 17 दिवसात एक काम पूर्ण करतात. जर ए एकटा 34 दिवसात करत असेल तर बी एकटा किती दिवसात करेल? 34 दिवसात. तुम्ही करू शकता. मला काय सांगायचं? टाइम वर्कचा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर ह्या चिन्हाच्या आतला बद्दल काय? हो का, एखादं क्वेश्चन अवघड एखादं क्वेश्चन सोपा. पझल आलं तर ते सोडून टाका. टाइम वर्क डिस्टन्स स्पीडचं जर तुम्हाला सुटत असलं तर सोडवा. रेशोचं जर तुम्हाला सुटत असलं तर सोडवा. कारण 90 मिनिटाचा वेळ आहे आणि 100 क्वेश्चन सोडवायचे. एका क्वेश्चनला 45 सेकंद म्हणजे ॲक्च्युली ते 30 सेकंद आहेत. ते वाचस्तोर, ते जजमेंट लागस्तोर, डोक्यामध्ये सगळे आपल्या फिरस्तोर म्हणजे 30 सेकंदात तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे. त्यामुळे असे क्वेश्चन जे आहेत ना ते सोडवायचे आणि ते जे क्वेश्चन आहेत कॅल्क्युलेशनचे ते स्किप करायचे. सायन्सचे क्वेश्न आलं तर सोडवायचे कारण निगेटिव्ह आहे माझ्यामध्ये. 1/3 निगेटिव्ह आहे. 1/3 निगेटिव्ह आहे बरं का. 1/3 निगेटिव्ह आहे. 1/3 आहे का बघू एक मिनटं. हां, 1/3 निगेटिव्ह आहे. इथं तर रिस्क घ्यायची नाही, अंदाजी मारायची नाही. RRB JEEला महाट्रान्सकोला तुम्ही मारू शकता किंवा बाकीच्या एक्झामला. इथं निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते 1/3 आहे, लक्षात घ्या. त्यानंतर एक क्वेश्चन इन गिवन फॉलोड बाय 2 स्टेटमेंट लेबल्ड 1 लेबल्ड 2. हां, आता बघा बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड पुट टुगेदर आर नॉट सफिशियंट टू आन्सर. अभ्यास करून तुम्ही ह्या 2 क्वेश्चन हे फॉलो होतात का नाही हे सांगायचं. अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो ॲप्टिट्यूड रिजनिंगमध्ये. हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर हे आहे सिम्प्लिफिकेशन. हे मूल्य व्यवहार अपूर्णांकात लिहा. हे तुम्हाला सगळं करावं लागेल. पहिल्यांदा बॉडमाचं रूल वापरायला लागेल. इथं हे सगळं हे कॅल्क्युलेशन तुम्ही करत बसा.
ह्या बॉडमाचा रूल आपला पहिल्यांदा हे करा आणि याचं रूपांतर पुन्हा तुम्ही हे अशा पद्धतीने येईल अपूर्णांकात. बघा हे विस्तारित रूप आलं का ए प्लस बी प्लस सी. आता ए प्लस बी प्लस सी मागच्या वर्षी आलेलं आहे. यावर्षी काय येईल ए प्लस बी प्लस सी कंसाचा क्यूब येईल, फोर्थ घात येईल, किंवा ए प्लस बी मायनस सी येईल. आता ए प्लस बी प्लस सी जरी आलं तर तुम्ही करू शकता, ए प्लस बी मायनस सी आलं तरी तुम्ही ते करू शकता, ह्याच्यावरनं करू शकता. हे फॉर्म्युला मी पुन्हा एकदा सांगतोय. ए प्लस बी प्लस सी कंसाचा वर्ग ए वर्ग बी वर्ग सी वर्ग अधिक 2ab 2bc अधिक 2ac असा फॉर्म्युला आहे. हे करू शकतो तुम्ही, याला वेळ घालण्यात मजा नाही. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्ड व्हाय आयोनिक कंपाऊंड लाईक पोटॅशियम ब्रोमाइड KBr डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड फॉर्म बट डू नॉट मोल्टन फॉर्म. आयोनिक बॉन्ड्स प्रिव्हेंट आयन मुवमेंट. हे सायन्स तुम्हाला वाचल्यावर येईल बरं का. सायन्सचे क्वेश्चन तुम्हाला वाचल्यावर येईल. संयुक्त अभिक्रिया खालीलप्रमाणे दर्शवल्या जातात. संयुक्त अभिक्रिया म्हणजे काय, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, संयुक्त म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शन. त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन विचारलेलं आहे. त्यानंतर सर्व अंडाकृती कणगी आहेत, एकी कणगी गाडी नाही, एकी कणगी. हा सिलोलॉजिमचा क्वेश्चन आला, त्यामुळे सिलोलॉजिमचे क्वेश्चन असणार आहेत. लक्षात आलं का तुमच्या. मेन्सुरेशन आहे, ट्रिग्नॉमेट्री आहे, सिम्प्लिफिकेशन आहे, त्यानंतर अंकाच्या अदला बदल करा आहे, टाइम डिस्टन्स आहे, सगळं आहे. सिलोलॉजिम आलं का, सिलोलॉजिमचे क्वेश्चन असणार आहे, त्याची देखील तयारी करायची आहे तुम्ही. दररोज आता काय करा, 10 दिवस तुम्ही फक्त दररोज एक तास व्हिडिओ फक्त ॲप्टिट्यूड रिजनिंग मॅथ्सचा व्हिडिओ बघा, तुम्हाला सुटणार. कारण मॅथ्सचे 30 क्वेश्चन आहेत आणि ॲप्टिट्यूड रिजनिंगचे 25, मी 55 क्वेश्चन याचेच आहेत. निम्म वेटेज इथेच आहे. त्यामुळे आणि वेळ खाऊ प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जनरल अवेअरनेस आणि सायन्स सोडवा पहिल्या 30 मिनिटांमध्ये, कारण ते अभ्यास केला तर सुटणार आहेत त्याची क्वेश्चन. जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन 15 आहेत आणि सायन्सचे क्वेश्चन 30 आहेत. म्हणजे हे 45 क्वेश्चन जे आहेत हे तुम्हाला जर अभ्यास असेल तर सुटणार आहेत. त्यातले सोडवा काय क्वेश्चन, अंदाजे मारू नका. 1/3 निगेटिव्ह आहे, कारण इथं आपल्याला प्री क्रॅक व्हायचे. आणि तदनंतर तुम्ही काय करा, तदनंतर तुम्ही हे करा, काय म्हणतो, मॅथ्सचे क्वेश्चन सोडवा. परंतु एक प्रॉब्लेम काय आहे RRBमध्ये, क्वेश्चन हे मिक्स दिलेत, कॉकटेलसारखे प्रश्न कसे दिलेत, मिक्स दिलेत. म्हणजे असं नाही बाबा जनरल इंटेलिजन्सचा एक सेक्शन आहे, त्यानंतर रिजनिंगचा वेगळा सेक्शन आहे. आपण लगेच सेक्शन घेतला असता मॅथ्सचा, लगे आपण जनरल अवेअरनेसवर गेलो असतो आणि त्यानंतर लगेच आपण याच्यावर गेलो असतो, कशावर, सायन्सवर गेलो असतो. पण इथं तसं होताना दिसत नाही, मिक्स क्वेश्चन दिसतात. रिस्पॉन्स शीटमध्ये तर मिक्स क्वेश्चन दिसतात. त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो, तुम्हाला लागोपाठच क्वेश्चन सोडवत जाणार. त्यामुळे 90 मिनिटांमध्ये पहिल्या 40 मिनिटांमध्ये एक राऊंड मारायचा सगळ्या 100 क्वेश्चनला, दुसऱ्या ह्याच्यामध्ये राहिलेल्या 50 मिनिटांमध्ये मग सगळे अवघड वगैरे क्वेश्चन घ्यायचे. लक्षात आलं. व्हाय इज द डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर कॉन्सर्न्स फॉर ह्युमन, इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम हार्मफुल रेडिएशन. व्हॉट इज द फॉर्म्युला व्हेन अमोनिया डिस्क्रोमेट इज हिटेड. हो, रद्द झाला हा क्वेश्चन. जवळपास आतापर्यंत 50 पैकी 3 क्वेश्चन तर कॅन्सलच केले RRBनं, मला पण समजत नाही. हो, पुन्हा विस्तारित रूप आलं, अतिशय महत्त्वाचं आहे. 3 वेळा आलाय क्वेश्चन. मला सांगा, एक लक्षात घ्या. बघा मी तुम्हाला अजून पण सांगतो, ए प्लस बी प्लस सी याच्यावर एक क्वेश्चन येणार बरं का. त्याचा वर्ग केला, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. आता बघा 25चा वर्ग 49चा वर्ग 9cचा वर्ग आला का. त्यानंतर बघा 7×5 35ab. हे उत्तर दिले त्यांनी. हे कसं काय उत्तर दिले त्यांनी. 2ab कळतं का. ए काय आहे 5a, बी काय आहे 7b आहे. ए म्हणजे ह्याला ए धरू नका, फॉर्म्युल्यातले ए हा इथं 5a झालाय आणि बी हा इथं 7b झालाय. हे लक्षात घ्या. इथं मी फॉर्म्युला काय सांगतो, ए वर्ग अधिक बी वर्ग सी वर्ग सांगितलं, 2ab आहे. परत इथं ए जो आहे तो आपण याला पूर्णला मानायचा आहे, या 7bला बी मानायचा आहे. म्हणजे इथं 5a गुणिले 7b आणि इथं गुणिले 2 असणार आहे. म्हणजे 7×5 35 70 आहे, म्हणून हे 70 आले. लक्षात आलं का. तिने चुकवायचा प्रयत्न केलेलाच आहे, त्यांनी चुकवायचा प्रयत्न केला आहे, तरी RRBला इतकं हे होत नाही. बघा ह्याचे 50 पैकी 3 क्वेश्चन ह्याचे झालेत ह्या फॉर्म्युल्याचे. त्यामुळे हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, हा फॉर्म्युला पडणार. आता ए प्लस बी मायनस सी जरी आलं आणि त्याचा कंसाचा वर्ग जरी विचारलं तरी फक्त चिन्हाचा वापर करून तुम्ही तिथं चिन्ह ठेवून तो क्वेश्चन सोडवू शकता. आता मला काय वाटतं ह्या वर्षी कुठला क्वेश्चन पडेल, ए प्लस बी प्लस सी कंसाचा क्यूब हा या ठिकाणी सिम्प्लिफिकेशनला येईल. लक्षात घ्या, माझा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे. ए प्लस बी प्लस सी कंसाचा क्यूब हे सिम्प्लिफिकेशनला येईल आणि त्याच्यावर 5 क्वेश्चन येतील, 2 तर क्वेश्चन येतील. मागच्या वर्षी हे विचारले म्हणल्यानंतर ह्या वर्षी वेगळं विचारतील. त्यानंतर बघा खालील अक्षर समूह जोडीच्या ज्या प्रकारे एकमेकांचे संबंध आहेत त्याच प्रकारे संबंध असलेले अक्षर समूह जोडी दिलेल्या पर्यायातून ओळखा. बघा ह्या दोघांचा जसा संबंध आहे ह्यांचा जो संबंध आहे तो संबंध पर्यायातून ओळखायचा आहे, एवढंच करायचं आहे. व्हॉट वॉज द व्हेन्यू ऑफ द 23rd मीटिंग ऑफ द शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ACO इन 2024. इस्लामाबादला झालती. करंट अफेअर तुम्हाला आलं तरीच येणार आहे. मी जरा फास्ट घेतो, 50 क्वेश्चन झालेत, 10 मिनिटात पुढचे 50 संपू. द आयन रिड्युसेस ॲट द कॅथोड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्रेश ब्राईन वॉटर H+. पुढं का PYQ करण्याचं महत्त्व काय बघा. त्यानंतर मॅच द फॉलोइंग म्हणते. मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतो. पहिल्याच काय, मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल याचा आहे इन्व्हेस्टमेंट इंडिपेंडेंट ऑफ इन्कम, ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट, इन्क्रीजेस सेव्हिंग रिड्युसेस टोटल डिमांड, कन्झम्पशन फंक्शन हे काय झालं, तिसऱ्याच ए स्पेंडिंग ऑन कन्झ्युमर गुड्स, पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट,
इन्क्रीज द सेव्हिंग्ज रिड्युसेस टोटल डिमांड आणि सायकलिक अनएम्प्लॉयमेंट 5व्या बी टेंडन्सी ऑफ एम्प्लॉयमेंट टू फ्लक्च्युएट. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत याला हे म्हणतात, ह्याला हे म्हणतात, ह्याला हे म्हणतात. तुम्ही काढू शकता का नाही मला सांगा. गोल्ड सायलेन्स, गोल्ड कुठं येत आहे, सायन्स कुठं येत आहे. मग यातलंच पाहिजे ना NUMHKE, NUMHKE हेच पाहिजे, दुसरं करू शकतो मी, सोपं आहे राईट. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द करेक्ट लेव्ही स्ट्रक्चर फॉर मिथेन CH4, ए कार्बन ॲटम बॉन्डेड टू 4 हायड्रोजन ॲटम विथ सिंगल बॉन्ड. कार्बन ॲटम बॉन्डेड टू 4 हायड्रोजन ॲटम विथ सिंगल बॉन्ड. हे झालं CH4 मिथेनचं झालं, लक्षात आलं. त्यानंतर मी फास्ट घेतो हो का. मी PYQ फक्त तुम्हाला कशा आहेत हे सांगतोय. मी PYQ सोडवत बसत नाही. PYQ जो सोडवत बसलो मी तुम्हाला बेसिक स्ट्रॅटेजी सांगतोय, फॉर्म्युला सांगतोय, कसा अभ्यास करायचा 10 दिवसामध्ये. जर मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सोडवत बसलो तर आपल्याला हे लेक्चर 2 तासच घ्यावे लागेल. आपल्याला थोडक्यात उरकायचं आहे, समजून घ्या तुम्ही. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पॉवरफुल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे, इतरापेक्षा वेगळी असणार आहे. इतर क्लासवाल्याने वगैरे कोणी युट्यूबर सगळ्या कचरा आहे, वेगळा असणार आहे. त्याचबरोबर सगळे कोर्सेस आपण लॉन्च देखील करणार आहे. माझं यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. माझ्या सगळ्या सोशल मीडिया लिंक तुम्ही जॉईन करा आणि माझं ॲप्लिकेशन तुम्ही खाली लिंक दिली आहे मी, किंवा माझ्या अबाउट सेक्शनमध्ये जावा चॅनलच्या, तिथे तुमच्या सगळ्या सोशल मीडिया दिसतील आणि माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ठेवा, मोबाईलमध्ये रजिस्ट्रेशन करून ठेवा. मी मोफतच सगळं मी यूट्यूबला देणार आहे, परंतु तुम्ही तिथं जावा, तुम्हाला काय आवडलं तर तिथून तुम्ही घेऊ शकता. ओके. जर तारेचे क्षेत्रफळ न बदलता तिची लांबी चौपट करण्यासाठी ती ताणली गेली तर तिच्या प्रतिरोधकतेचे काय होईल? ती तशीच राहील. ही मालिका आहे, मालिकेवरून तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर PN एका वर्तुळाचा M आणि N बिंदूवर छेदिका आहे, जिथे PN इज ग्रेटर दॅन PM. वर्तुळाला स्पर्श करणारी स्पर्शिका PT या बिंदूत मेन्सुरेशनचा क्वेश्चन आला. हे अशा पद्धतीने काय तुम्हाला तिथं एक्झाममध्ये सोडवावं लागेल. खालीपैकी कोणते कलम भाषिक अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकारी यांच्या कार्यालयाशी संबंधित आहे? 350B. दोन संख्या म्हणजे गुणोत्तरचा पण प्रश्न आला बघा. दोन संख्या सतत 5 या प्रमाणात आहेत. जर पहिली संख्या 14ने वाढवली आणि दुसरी संख्या 5ने कमी केली तर गुणोत्तर 4:2 होईल. तर मूळच्या दोन संख्यांची बेरीज किती असेल? गुणोत्तर प्रमाणाचा प्रश्न आहे. त्यानंतर LKMNO आणि P एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहेत. L हा Oच्या उजवीकडे 4थ्या स्थानावर बसला आहे. M हा Lच्या डावीकडे 2ऱ्या स्थानावर बसला आहे. N हा M च्या लगतच्या शेजारी नाही. K आणि N च्या उजवीकडे 2ऱ्या स्थानावर बसला आहे. N च्या डावीकडे मोजल्यास P आणि N यांच्यामध्ये किती लोक बसले आहेत? हे पझल तुम्हाला सोडूनच बघायला लागेल. लय पॉसिबिलिटी घेऊ नका, कारण ही काही IBPची म्हणजे महाट्रान्सको वगैरे अशी एक्झाम नाही. RRBची एक्झाम आहे, 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे. तर पहिल्या झटक्यातच पहिल्या याच्यामध्ये सुटून जाईल. तरी देखील लगेच तिथल्या तिथं तुम्ही कच्च्या पेपरवरती 2 पॉसिबिलिटी घेऊन बघायच्या आणि क्वेश्चन हे 3-4 हेच असणार आहेत. हे जे काही रिझनिंगचे क्वेश्चन असणार 3-4 ओळीतच असणार आहेत. शांत चित्ताने सोडवा, लगेच सुटेल. त्यानंतर इफ ए कंडक्टर फॉलोज द ओम्स लॉ देन ग्राफ बिटवीन करंट अँड व्होल्टेज विल बी AN. बघा सोपे प्रश्न आहेत. कसे सोपे प्रश्न आहेत बघा. करंटवर, इलेक्ट्रिसिटीवर, लाईटवर याच्यावर क्वेश्चन आलेत, फिजिक्सचे. केमिस्ट्रीचे टेबलवरती वगैरे क्वेश्चन आलेत, रिॲक्शनवरती वगैरे क्वेश्चन आलेत. याचं उत्तर आहे स्ट्रेट लाईन. ए कंडक्टर हॅज ए करंट ऑफ 150 मिली अँपियर फ्लोईंग थ्रू इट विथ ए रेजिस्टन्स ऑफ 0.8 अँपियर. फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर. V इज इक्वल टू IR. मिली अँपियरचं अँपियरमध्ये करा, उत्तर काढा. मूळ विक्री किमतीच्या 205 दराने एक वस्तू विकून मानवाचे 27% नुकसान होते. जर त्याने ती वस्तू मूळ विक्री किमतीच्या 84% दराने विकली तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? लक्षात आलं? प्रॉफिट लॉसचा आहे. डिस्टन्स डायरेक्शन. एक माणूस इथं उभारला, इकडे गेला, उजव्या तलवाला, डाव्या तलवाला, असा वळा, तसा वळा, हिता आला. शॉर्टेस्ट डिस्टन्स काय हे सांगायचं आहे. किंवा कुठल्या दिशेला गेला. त्यानंतर बघा हा अजून एक क्वेश्चन रद्द केला. 4 क्वेश्चन रद्द केले. 100 पैकी 4 क्वेश्चन रद्द केलेत. किती आहेत बघा. नंबर ऑफ क्वेश्चन 90 आहेत. सॉरी 100 आहेत. 100 पैकी आतापर्यंत 4 क्वेश्चन रद्द झाले. हा क्वेश्चन पुन्हा रद्द केलाय. का रद्द केलाय मला माहित नाही. त्यानंतर बघा हो का 6 महिन्याखालचं आलं का? मी तेच सांगतो तुम्हाला. मे 2024 मध्ये भारतीय हवाई दलाने आग्रामध्ये आरोग्यमैत्री आपत्ती व्यवस्थापन क्युबाची यशस्वी चाचणी केली. त्यामुळे तुम्ही जे करंट अफेअर बघायचं आहे ना ते यूट्यूबला जावा. यूट्यूबला कुठल्या पण करंट अफेअर लास्ट 6 मंथ असे एक 4-5 व्हिडिओ बघा एक्झामच्या अगोदर. 1-1 घंट्याचे 1-1 तासाचे 4 ते 5 व्हिडिओ तुम्ही बघा, किंवा 10 व्हिडिओ बघा. तुम्हाला जेवढे बघायचे तेवढे बघा. मित्र म्हणतो करंट अफेअरचे सुद्धा तुम्हाला 15 क्वेश्चन आहेत, परंतु ते जर तुम्ही कुठलेही बघितले किंवा गुगलवर जावा, ChatGPTवर जावा आणि काय करा 2 बघा वाटलं सर. 2च चांगले व्हिडिओ बघा करंट अफेअरचे. 6 मंथ करंट अफेअर किंवा 1 इयर करंट अफेअर. 1 इयर बघूच नका, 6 मंथच बघा. 6 मंथ सगळं कव्हर करते. एका विद्यार्थ्याने 6 विषयातील सरासरी गुण 94 आहे. 3 विषयांची पुनर्मूल्यांकनानुसार गुण 75 वरून 89, 82 वरून 90 आणि 80 वरून 88 बदलले. तर उर्वरित विषयातील गुण बदललेले नसल्यास नवीन सरासरी काढा. गणिताचे जे क्वेश्चन आहेत ते अवघड आहेत बरं का. म्हणजे आता आपल्याला इथं वाटतं म्हणजे कॅल्क्युलेशन करावं लागते. फास्ट करून चुकाही शक्यता आहे. गणिताचे क्वेश्चन रिझनिंगचे थोडंफार सोपे जातील तुम्हाला. पझल असेल, सिटिंग असेल, डायरेक्शन डिस्टन्स असेल, ब्लड रिलेशन असेल.
परंतु गणिताला काही काही ठिकाणी मेन्सुरेशन असेल, ट्रिग्नोमेट्री असेल, जरा थोडेफार फॉर्म्युले तुमच्या लक्षात असले पाहिजे. किंवा सगळ्यात महत्त्वाचं गणिताला जास्तीत जास्त तुम्ही पर्यावरण जाण्याचा प्रयत्न करा. फास्टेस्ट सोडवायचं आहे. 30 सेकंदामध्ये काही क्वेश्चन सुटत नाही. फास्ट सोडवायचं असेल तर तुम्हाला गणिताला पर्यावरण जाण्याचा प्रयत्न करा. आणि मी अजून पण सांगतोय, अंदाजे मारू नका, 1/3 निगेटिव्ह आहे. लक्षात आलं का? मेरिट तुम्ही क्रॅक होणार नाही. जर 15 ओहमच्या रेजिस्टरमध्ये 12 सेकंदासाठी 2.5 मिली अँपिअरचा विद्युत प्रवाह असेल तर निर्माण होणारी उष्णता ज्युल्समध्ये काढा. सोपे सोपे क्वेश्चन आहेत. लक्षात, हीट असेल, एनर्जी असेल, याच्यावरचे क्वेश्चन पडतात. हा गणित आले. फॉर्म्युला पाठ असला का हे तुम्हाला सुटतं आणि कशा पद्धतीने रूपांतर करायचं हे जर तुम्हाला कळलं, त्यानंतर 184चे मूल्य काढा. 184चे मूल्य तुम्हाला काढता येत नाही का? काढता येते का नाही? 4 चौरक काय असतो? 16. म्हणजे 6 तर शेवटी पाहिजे, असतो का नाही? 184 भागा 6. 4 चौरक काय? 16. 6 चला 1. 18 चोक 72. दोन्ही काय असेल ती प्लस हे 1 करा आणि 18चा वर्ग. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा अक्षरसमूह कोणता? हे तुम्हाला आता प्लस मायनस करून काढावं लागेल. त्यानंतर ह्याचं याच्याशी रिलेशन आहे, याचं याच्याशी काय? तर पर्यायामधून सांगा. काय सांगितले? खालील अक्षरसमूहाच्या जोडीमध्ये हॅश आणि भागिले यांच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणते अक्षरसमूह येतील? हॅश बरोबर काय येईल असं म्हणता येते, जेणेकरून त्या डाव्या बाजूला असलेल्या अक्षरसमूहाला स्टेटस नॉट आन्सर्ड चूज अन ऑप्शन इथं चूज केले नाही ते नसेल. खालील अक्षरसमूहाच्या जोडीमध्ये हॅश आणि भागिले यांच्या जागी दिलेल्या पर्यायामध्ये कोणते अक्षरसमूह येतील? जेणेकरून काय म्हणले? च्या डाव्या बाजूला असलेले अक्षरसमूह जोडीमधील नमुना संबंध च्या उजव्या बाजूला असलेल्या अक्षरसमूहातील जोडीमधील नमुना आणि संबंध सारखेच असतात. त्यांनी सरळ इथं सांगितले, हॅश आणि हे जे आहे पर्सेंटेज चिन्ह याच्या जागेला काय येईल हे यातनं हुडकायचं आहे. आता याच्या जागेला काय येईल हे जर हुडकायचं असेल तर तुम्हाला ABCD माहीत पाहिजे. 1 2 3 असं नंबरिंग द्यायचं, 26 पर्यंत द्यायचं. किती घरानं पुढे गेले बघा, सरळ द्या किंवा असं पद्धतीने द्या. ओके, डी किती घरानं गेलं, एच किती घरानं गेले, तोच संबंध इथं लागला पाहिजे. असा सोपा आहे. ते पर्यावरण तुम्हाला करावं लागेल. हे इतकं म्हणजे असं पर्यावरण तुम्हाला करावं लागेल. अल्फाबेटिकल सिरीज लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर एक संख्या 50ने वाढवली तर येणारी नवीन संख्या 3030 बनते. 50ने वाढवली 50ने वाढवली म्हणजे 50% वाढवली म्हणजे 100 150. तर नवीन येणारी संख्या 3030 बनते म्हणजे 100 150 झालं तर 30,030. तर मूळची संख्या काय? मूळची संख्या काय असणार? भागिले 150 करा. ह्याला इथं केलं, ह्याला ही केलं. लक्षात आलं का तुमच्या? 100 गुणले 30 भागिले 150. ओके, हे सोडवा, उत्तर मिळून जाईल. पुढं काय आहे? खाली दिलेल्या जोड्यामध्ये बघा, असा क्वेश्चन पुन्हा डबल झाला म्हणजे एक एक क्वेश्चन जो गणिताचा आहे तोच क्वेश्चन त्याच फॉर्मॅटमध्ये 3-4 वेळा आला. 18चा ह्याच्याशी काय संबंध? तो संबंध 13चा ह्याच्याशी काय आहे असं सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त याच्यामध्ये संबंध गुणाकाराचेच असणार, कारण 18चं 111 कसं झालं मला सांगा? 18चं 111 कसं झालं? 18 पंचे 90, 18 संग 8 अधिक 3, 13 संग 78 अधिक 3, 15 सक्क 90 अधिक 3. लक्षात आलं का तुमच्या? जास्तीत जास्त जे संबंध आहेत हे गुणाकार किंवा भागाकारचे संबंध असणार. त्याशिवाय हा क्वेश्चनच सुटणार नाही. आणि त्यांनी हे पण सांगितले, आता 1 आणि 3 मध्ये 1ला सुट्ट करा, 3ला सुट्ट करा आणि मग त्यांच्यावर प्रक्रिया करा आणि 81 आणा. असला काय प्रकार करायचा नाही. पूर्ण 13 या अंकावर प्रक्रिया करायची आणि 81 आणायचं. काय केले? ते 13 संग 78 अधिक 3 केले. 13 संग 78 अधिक 3 केलेलं आहे. तसंच 15 सक्क 90 अधिक 3. 3 वेळा असला क्वेश्चन झालाय. समजून घ्या तुम्ही. एक क्वेश्चन सुटला का बाकीचे क्वेश्चन सुटतात. मगाचे पण 2-3 डबल झाले. 4-5 क्वेश्चन तर एक एक प्रकारच्या पॅटर्नचे क्वेश्चन 3-3 4-4 आले. लक्षात आलं तुमच्या? त्यानंतर 4-5 क्वेश्चन तर रद्दच झाले. हे समजून घ्या. सायन्स सोपा आहे. जनरल लायब्ररी 6 महिन्याखालचं करायचं. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. एक 5 मिनिटामध्ये आपला हा व्हिडिओ संपतोय. बघा, जर खालील माहितीची सरासरी 37 असेल तर एक्सचे मूल्य काय? हा सुद्धा क्वेश्चन रद्द केला आहे. काय म्हणते? फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिपेन्सी इज फाउंड इन क्वेश्चन आन्सर, सो दिस क्वेश्चन इज इग्नोर्ड. हा इग्नोर केला आहे. असा क्वेश्चन पडू शकतो बरं का. XI FI हे जरा तुम्हाला करावं लागेल बरं का. प्रत्येक त्यांनी जो काही सिलेबसमध्ये जो काही फी दिलेला आहे, सिलेबसमध्ये पॅटर्न जो दिलेला आहे मॅथ्सचा आणि रिझनिंगचा, मॅथ्सचा काय पॅटर्न दिला आहे? नंबर सिस्टीमवर क्वेश्चन आले आपण बघितले, बॉडमासवरचे क्वेश्चन बघितले, डेसिमल फ्रॅक्शन आपण बघितले, LCM SCM काढायचं आपल्याला, रेशोमध्ये वगैरे काढायला लागतो तो बघितले, रेशो प्रपोर्शन आहे, पर्सेंटेज मेन्सुरेशन बघितलं, त्यानंतर टाइम अँड वर्क बघितलं आपण, टाइम अँड डिस्टन्स बघितलं, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्टचा क्वेश्चन बघितले, प्रॉफिट लॉस बघितला, अल्जेब्रा जॉमेट्री पण बघितली, ट्रिग्नोमेट्री बघितली, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर अँड क्लॉक, पाईप अँड सिस्टम, सगळे क्वेश्चन बघितले. आता हा जो क्वेश्चन आहे हा मीन मीडियम सारखा क्वेश्चन आहे, सरासरीचा क्वेश्चन आहे, परंतु तो जॉमेट्रीमध्ये किंवा अल्जेब्रामध्ये येऊ शकतो. लक्षात आलं का? आणि जनरल इंटेलिजन्स रिझनिंगमध्ये त्यांनी काय काय सांगितले बघा. ॲनालॉजीज, समान संबंध, अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग,
मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, रिलेशनशिप, सिलोलिझम बघितलं आपण, जम्बलिंग, व्हेन डायग्रॅम, डाटा इंटरप्रिटेशन, हा डाटा इंटरप्रिटेशन सारखा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर सफिशियन्सी, त्यानंतर डिसिजन मेकिंग, कन्क्लुजन, डिफरन्सेस, स्टॅटिस्टिक्स, अनालिटिकल रिजनिंग, क्लासिफिकेशन, डायरेक्शन, स्टेटमेंट, आर्ग्युमेंट, अझम्पन्स, हे सुद्धा क्वेश्चन आपण बघितले. जनरल अवेअरनेसमध्ये काय आहे? जनरल अवेअरनेसमध्ये मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं, अजून एकदा सांगतो. क्रोनॉलॉजी ऑफ करंट अफेअर्स, इंडियन जिओग्राफी, कल्चरल अँड हिस्टॉरिकल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग फ्रीडम स्ट्रगल, इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन आपल्याला करावं लागणार आहे, म्हणजे संविधान आणि राज्यघटना. त्यानंतर इंडियन इकॉनॉमी, बजेट वगैरे करून जावा. एन्व्हायरमेंटल अँड इश्यूज कॉन्सर्निंग टू इंडिया अँड वर्ल्ड, स्पोर्ट, क्रिकेट तर त्यांना आवडते. त्यानंतर जनरल सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, म्हणजे संरक्षण खातं आणि इस्रोमध्ये काय होतं हे एक एवढं करून जावा. आणि राष्ट्रपती वगैरे पंतप्रधानाचे दौरे आणि नवीन काय एखादं पुस्तक वगैरे लॉन्च झालं असलं तर ते. त्यानंतर जनरल सायन्समध्ये काय करायचं आपल्याला? फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्सेस अप टू 10th स्टँडर्ड CBSE सिलेबस. सेक्शन वाईज नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड मार्क्स काय आहेत ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री जे आहे CBSE NCERT जे आहे, CBSE आपण त्याला जे म्हणतो NCERT, याचं पुस्तक तुम्ही NCERT याचं फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्ही करा. हा असे क्वेश्चन पडतात आणि 10वीचे सगळे क्वेश्चन पडणार आहेत. मॅथमॅटिक्सचे 30 क्वेश्चन, जेवढा सिलेबस दिला ते सगळे आलेले आहेत, 30 मार्क. जनरल इंटेलिजन्स रिजनिंगचे 25 क्वेश्चन, 25 मार्क. जनरल अवेअरनेस म्हणजे GS-GKचे 15 क्वेश्चन, 15 मार्क. आपण त्याला करंट अफेअर वगैरे म्हणतो. आणि जनरल सायन्सचे 30 क्वेश्चन, 30 मार्क. जनरल सायन्स सुद्धा महत्त्वाचं आहे, लक्षात आलं का? NCERT CBSEचे 10वीपर्यंतचं जे काही पुस्तक आहे ते तुम्ही डाउनलोड करा गुगलवरनं, ते वाचा. किंवा वेगवान काय मॅरेथॉन लेक्चर असतील तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा पुढं, रेडॉक्स अभिक्रियामध्ये क्षपणाचे कशा प्रकारे वर्णन केले जाऊ शकते? हायड्रोजन मिळवल्यास. मी मराठी माध्यममध्ये असल्यामुळे मराठीमध्ये क्वेश्चन आहेत. सायन्स जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत किंवा जे इंग्लिश मीडियमचे आहेत, इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्याला कळेल. त्यानंतर अर्धगोलाची त्रिज्या 50% वाढवली तर त्याच्या घनतेमध्ये होणाऱ्या वाढीची टक्केवारी शोधा. बघा, हा माझ्यामध्ये 6वा क्वेश्चन आहे कॅन्सल झालेला. 100 पैकी तुम्ही 6 क्वेश्चन चुकीचे जात आहे, म्हणजे काय आहे बघा. त्यानंतर पुढं बघा, 5 मिनिटांमध्ये आपण थांबवतो. पर्यावरणावर मानवी क्रियाकल्पांचा कोणता परिणाम होतो? ते पर्यावरणाच्या प्रदूषणात भर घालतात. बौद्ध वस्तुशिल्पातील विहारांचे प्राथमिक कार्य काय आहे? बौद्ध धर्मगुरूंचे निवास, राहण्याचे ठिकाण. हो का, ही डावी बाजू, ही उजवी बाजू. तिने काय सांगितले? दिलेल्या मालिकेतून सर्व चिन्हे वगळली. आता चिन्ह वगळायची. बरं, उजवीकडून 5व्या स्थानावर खालीपैकी काय असेल? उजवीकडून 5व्या स्थानावर कोण असेल? सगळी चिन्ह वगळली. 1 2 3 4 5 2 असेल. काय सोपे क्वेश्चन आहेत, सोपे क्वेश्चन आहेत. ओके, पुढे बघा, वायरचा रोध R आहे. जर तिची लांबी 8च्या पट्टीत वाढवली नाही, काठचित्र 4च्या पट्टीत कमी केल्या, तर तुम्हाला इंग्लिश मिडियमची विद्यार्थ्याला कळणार नाही. हा इंग्लिशमध्ये क्वेश्चन आहे, पण मराठी माध्यम ह्याने स्वीकारल्यामुळे तिथं ॲक्च्युली एक्झाममध्ये हे होत असणार, मराठी इंग्लिश तुम्हाला स्विच करता येत असणार. तर इथं सगळे मराठीत क्वेश्चन आले. सायन्सचा क्वेश्चन आहे. करंट चॅप्टर महत्त्वाचा आहे फिजिक्समधला. इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर तुमचा मॅग्नेट्यूड, लाईट, हे महत्त्वाचं आहे. केमिस्ट्रीमधला रिॲक्शन आणि जो काही आपला तो टेबल असतो, पिरियडिक टेबल, तो महत्त्वाचा आहे. हा प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन आहे. वॉशिंग मशीनची किंमत 40% कमी आहे. जर वॉशिंग मशीनची किंमत 64ने वाढवली आणि टीव्हीची किंमत 20% कमी झाली तर 5 वॉशिंग मशीन आणि 7 टीव्हीच्या एकूण किंमतीतला फरक काय? 25 डिग्री तापमानावर शुद्ध पाण्याचे pH मूल्य किती? 7. 25 डिग्री तापमानावर शुद्ध पाण्याचे pH मूल्य किती आहे? 7. पाण्याचे pH मूल्य. त्यानंतर बघा, आता माझ्यामध्ये सायन्सचे क्वेश्चन चालू झालेत. चुंबक पट्टी भोवतीच्या चुंबकीय क्षेत्र रेषा काय दर्शवतात? चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि बल. खाली दिलेल्या अक्षर समूह जोडीचा ज्या प्रकारे एकमेकांशी संबंध आहे त्याच प्रकारे संबंध असलेले अक्षर समूह जोडी दिलेल्या पर्यायातून निवडा. असला क्वेश्चन माझ्यामध्ये 4था का 5वा आहे. या दोघांचा जो संबंध आहे, या दोघांचा जो संबंध आहे, असाच संबंध पर्यायामधून आपल्याला शोधायचा सेम, आणि तो पर्याय उत्तर म्हणून लिहायचा. वर्ष 2024 मध्ये झालेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या? 2024चा क्वेश्चन आहे. आता कुठल्या इलेक्शन झालेत? 3 महिन्याखाली बिहारचे इलेक्शन झाले. क्वेश्चन पडू शकतो, जागा कोणाला मिळाल्या, मुख्यमंत्री कोण झाले. ठीक आहे, नॅशनल लेवलचाच क्वेश्चन पडेल पॉलिटिक्सवरचा, कारण RRB JEEची एक्झाम आहे. स्टेट लेवलचा क्वेश्चन पडणार नाही. 10 विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण खाली दिलेले आहेत. वरील संख्येचे बहुलक काढा. बहुलक म्हणजे काय? मीडियन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 विद्यार्थी आहेत. आता 10 विद्यार्थी म्हटल्यानंतर असेंडिंग ऑर्डर लावायची, चढता क्रम लावायचा. 10 विद्यार्थी म्हणजे समसंख्या आहे. समसंख्या म्हटल्यानंतर काय करायचं? 10/2 करायचं, 5. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इकडून किती सोडले? 4 सोडले. इकडून 4 सोडले, तर मधले जे दोघं आहेत त्यांची प्लस करायची आणि भागिले 2 करायचं. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे 5 आणि 6 नंबरला जे आहे 7 8 9 10, 5 आणि 6 नंबरला कोण येईल? आता बघा, वरील संख्येचे बहुलक काय आहे? बहुलक माझ्यामध्ये इथं 14, पण तरी देखील आपण आता बघूया, असेंडिंग ऑर्डरने लावूया. 1
2 3 4 5 6 7 15 अधिक 16 सानपता करले खाच्या लगे 1 2 3 3 हे मराठीत सांगितले 31/2 31/15.5 याचा माझ्यामध्ये मीन येतोय सरासरीचा 15. परंतु इथं बहुलक सांगितलं म्हणजे कोणती संख्या जास्त वेळ आली तर 14 आली. एल हा केचा भाऊ आहे. ब्लड रिलेशन समजलं. ब्लड रिलेशनचा क्वेश्चन असतो. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल प्लस मायनस करा कसा संबंध आहे बघा हा क्वेश्चन सुटतोय. हे 7 वेगवेगळ्या क्रमांकावर राहतात 1 2 3 4 5 पझल आहे सोडवू शकता. 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉसिबिलिटी घ्या त्याच्यावरून हे पझल तुम्हाला सुटू शकते. मी तुम्हाला क्वेश्चनचा फॉर्मॅट सांगतोय क्वेश्चन कसे आहेत आणि आपल्याला काय काय करायला लागणार कमी वेळेमध्ये. खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती संस्थेला 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांसाठी समान उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार देते. 7वी घटनादुरुस्ती. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या 2019-20च्या वार्षिक अहवालानुसार मूल्याच्या दृष्टीने भारतातील वस्त्रोद्योग हा उद्योग उत्पन्नात किती टक्के योगदान देतो. त्या वेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. 2 मिनिटात बघा. जर 214 सफरचंद अजय अमित आणि अमर यांच्यात या प्रमाणात वाटली तर अमरला किती सफरचंद. प्रमाण काढायचा पर्यावरण पण जाऊ शकता. समजा एक सपाट प्रतलावर वाहक तळापासून वरपर्यंत विद्युत प्रवाह वाहून येत आहे तर वाहकाच्या डावीकडील चुंबकीय क्षेत्ररेषेची दिशा काय असेल. प्रतलाच्या पृष्ठभागाला लंबाने बाहेर येणारी. एका दुकानदाराने 760 एक वस्तू विकत घेतली 30% नफा मिळवण्यासाठी त्याला कोणत्या किमतीला मध्ये वस्तू विकावी लागेल. करू शकता तुम्ही. अविघटनशील कचऱ्यामुळे पर्यावरण समस्या काय निर्माण होतात ते दीर्घकाळासाठी पर्यावरणात टिकून राहतात. इलेक्ट्रिक मोटार विद्युत ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर करते. यांत्रिक ऊर्जा. अभिक्रियाशीलता श्रेणीच्या शीर्षस्थानी कोणता धातू ठेवला आहे. पोटॅशियम. त्यानंतर हा बघा प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन आला. मोहनने एका कॅफेमध्ये गेला आणि सॉफ्ट ड्रिंकची ऑर्डर केली. वेगवेगळ्या प्लास्टिक स्ट्रॉबेरी ऑर्डर आली. मोहन पर्यावरण प्रेमी असल्याची आनंदित झाला. हा ॲप्टिट्यूड रिजनिंगचा क्वेश्चन आहे. प्लास्टिक ग्लास आणि प्लास्टिक सवय नसतात आणि दीर्घकाळ जमिनीत टिकून राहतात. राशीला तिच्या किचन गार्डनसाठी कंपोस्ट बनवायची आहे. यासाठी स्वयंपाकात कचरा वापरण्याची तिची योजना आहे. तिच्या कामासाठी सर्वात योग्य वस्तू कोणत्या आहेत. फळांची साले, उरलेल्या भाज्या, कागद, कापसाचे फाटलेले कपडे. हे ॲप्टिट्यूड रिजनिंगचे क्वेश्चन आहेत. 2-3 क्वेश्चन आहेत ना हे रिजनिंगचे क्वेश्चन आहेत. ह्याला आपण काय म्हणतो आर्ग्युमेंट्स किंवा अझम्पशन्स म्हणतो किंवा रिझन्स द्या कन्क्लुजन द्या अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. ओके. शेवटचा क्वेश्चन काय आहे. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. 100 नंबरचा क्वेश्चन आहे. 15 ही संख्या येते. वजाबाकी केली असेल बेरीज केली असेल त्यावरून तुम्ही काढू शकता. तर मला सांगायचं काय हा RRB JEEचा पेपर आहे. बघा 6/2/2025 म्हणजे 6 फेब्रुवारी जवळपास 2 महिन्यानंतर 1 ते 2 महिन्यानंतर याची रिस्पॉन्स शीट आलेली होती. तर आपली रिस्पॉन्स शीट पण एप्रिल महिन्यामध्ये येईल. तर मला सांगायचं काय आहे की मॅथमॅटिक्स असेल त्यानंतर ॲप्टिट्यूड रिजनिंग असेल आणि तुमचं जनरल अवेअरनेस करंट अफेअर असेल आणि जनरल सायन्स असेल. पुन्हा एकदा सांगतो मी मॅथ्स जे आहे ते मॅथ्स 30 क्वेश्चन 30 मार्क. रिजनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क. जनरल अवेअरनेस करंट अफेअर GK 15 क्वेश्चन आहेत. जनरल सायन्सचे 30 क्वेश्चन आहेत. जनरल सायन्स कोणतं करायचं तुम्हाला मी सांगतो 10वीपर्यंत करायचं. NCERT हे 10वीपर्यंत करा. त्यानंतर मॅथ्स एज्युकेशन जरासे अवघड आहेत. रिजनिंग तुम्हाला सुटू शकतो वेळ घेऊ शकतो. मॅथ्स एज्युकेशन जरा तुम्ही प्रॉफिट लॉस असेल रेशो असेल जरा सराव करा त्याचा. दररोज एखादा दुसरा व्हिडिओ बघा. निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे. येत असेल तरच क्वेश्चन सोडवा नाहीतर निगेटिव्ह मारू नका. क्वेश्चन हे कॉकटेल मिक्स क्वेश्चन आहेत. असे काही प्रत्येकच्या सेक्शन वाईज क्वेश्चन नाहीत. मिक्स क्वेश्चन आहेत त्यामुळे वेळ जातो तुमचा. एखाद्या क्वेश्चनला जर तुम्ही अडला तर तो तसाच क्वेश्चन सोडा आणि पुढे जावा. पुन्हा माघारी या. 2 तर राऊंड झाली पाहिजेत मी तर म्हणतो. ओके. एखाद्या क्वेश्चनवर लई वेळ थांबू नका. पझल वगैरे असेल सुटत नसले तर पुढे जावा. आणि ते पझल सोडल्यावर जर 5 क्वेश्चन असतील तर सोडवायचा प्रयत्न करा. पण एकच क्वेश्चन असेल तर लई वेळ घालवू नका. आणि जनरल अवेअरनेसमध्ये 6 महिन्याचं जनरल अवेअरनेस करा. 5 ते 6 महिन्याचं. क्रिकेट असेल कबड्डी असेल राष्ट्रपती पंतप्रधान कुठं गेले कुठलं पुस्तक नवीन छापलं संरक्षण आणि इस्रोनं काय सोडले का यान वगैरे किंवा काय एखादा बॉम्ब वगैरे काय एखादं रॉकेट वगैरे तयार केलं का हे एवढ्या गोष्टीची माहिती घ्या आणि तुम्ही एक्झामला जावा. निगेटिव्ह मारू नका. माझ्याकडून बेस्ट ऑफ लक मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी लिंक आहे तिथून तुम्ही माझा या ठिकाणी कोर्सेस पण घेऊ शकता. माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि इथून पुढे आपण जबरदस्त व्हिडिओ घेऊन येणार आहे जे की मराठी विद्यार्थ्यांसाठी पण असतील आणि सगळ्यांसाठी असतील. आपण फक्त आता हे जे काही व्हिडिओमध्ये सांगितलं की डायरेक्ट तुम्हाला मी पेपर दिला आणि पेपरचं एक्सप्लेनेशन सांगितलं माझ्या परीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अतिशय सोपं आहे. CBT 2 मध्ये पण अशा पद्धतीचंच आहे परंतु तिथं टेक्निकल जास्त आहे. पण पहिल्यांदा तुम्ही CBT 1 क्रॅक व्हा. त्यानंतर आपण पुढं भविष्यामध्ये व्हिडिओ पण आणू. क्वालिफायला किती मेरिट लागेल कसं मेरिट लागतं पण तुम्ही आता अभ्यास करा आणि जास्तीत जास्त तुम्ही फास्टेस्ट क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा. कारण 90 मिनिटाचा वेळ आहे आणि 100 क्वेश्चन सोडवायचे 100 मार्क आहेत. त्यामुळे तुम्ही ॲक्युरेसी मेंटेन ठेवा. निगेटिव्ह मारू नका. घाबरायची काही गरज नाही. बेस्ट ऑफ लक आहे माझ्याकडून. फक्त माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझे सगळे सोशल मीडिया लिंक या ठिकाणी तुम्ही जॉईन करा. आणि माझं ॲप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याचा प्रचंड तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि तुम्ही येत्या 3 ते 5 महिन्यामध्ये स्वतःची पोस्ट काढचाल स्वतःची गव्हर्नमेंट नोकरी लागेल हा माझा विश्वास आहे.
जसं जसं तुम्ही पुढे जाचाल तसं तसं मी तुम्हाला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतो. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.